शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुट्टीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम करून घेण्याचा झालेला प्रयत्न आणि याबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे 21 मे रोजी हमाल मापाडी युनियनतर्फे कामकाज बंद ठेवल्यानं शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसलाय। बाजार समितीचे सचिव हे नेहमी बेकायदेशीर कामं करून घेण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देत असतात असा गंभीर आरोप देखील शिरपूर हमाल मापाडी युनियननं केलेला आहे। नमस्कार, माझे नाव डॅनी विश्राम चांदे आहे। मी शिरपूर हमाल मापाडी संघटनेच्या युनियन अध्यक्ष आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरपूर येथील काम बंद आंदोलन चालू आहे। याच्या थोडक्यात मी उदाहरण देतो। मी कागदपत्र व्यवहार सर्व ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे। तर अशा असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वसंत बुवा व बाहेरील इसम गोपाळ रोहिदास थोरात हा बेकायदेशीररित्या आमच्या युनियनमध्ये बाहेरचे बोगस कामगार घेऊन शासकीय रविवारच्या दिवशी सुट्टी असते तर काम करत आहे। त्या कामानिमित्त आमचे शिरपूरचे व्यापारी बांधव व आमच्या युनियन संघटनेमध्ये वादविवाद निर्माण चालू आहेत। तसेच शिरपूरचे सचिव आपले वसंत बुवा हे आमच्यावरती खोट्या नाटक केसेस व तक्रारी करत आहेत। त्यांच्याबद्दल आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आमचे धरणे आंदोलन सुरू आहे। आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही धरणे आंदोलन हे सुरू राहू देणार आहे आणि न्याय भेटल्यावर आम्ही तात्काळ सोडून कामकाज चालू करणार आहे। धन्यवाद। हमाल बांधवांची आपसात वाद आहेत। मार्केट कमिटी किंवा व्यापारी यांनी कोणतेही त्यांच्यावर बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपलं त्यांच्याशी काही बोलणं झालं? आम्ही काल मार्केट कमिटीचे आमचे संचालक मंडळ, व्यापारी बांधव, सचिव शिवाजी वाळंदकर यांनी आम्हाला लेखी दिलं। त्यांना बोलवलं असता आम्ही तातडीची मीटिंग काढली। त्याने सांगितलं की आम्हाला बोलणी करायची नाही आणि तो मीटिंगमधून उठून गेला। आम्ही सर्व मुकरदम पण बोलवले होते। आम्ही 1 तास सर्व बॉडीने वेट केलं, व्यापाऱ्यांनी वेट केलं। आज सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो येतोय सचिव, ते आले नाहीत। आम्ही संचालक मंडळी त्या ऑफिसला बसू नये। मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी माल विक्रीसाठी आले, तो मार्ग आता कसा काढणार आपण? व्यापारी बांधवांनी आमच्यासमोर मीटिंग घेतली। काही जे व्यापारी आहेत, काही हमालांनी त्यांच्यामध्ये सहभाग घेतला नाही। ते आम्हाला काम करून शेतकऱ्यांच्या मालाच्या विल्हेवाट लावते।